नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाचा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ते उपाय करण्यासाठी एकही रुपयाची आवश्यकता नाही, एकही रुपये खर्च करायची गरज नाही। आणि दुसरा म्हणजे हा उपाय केल्याने स्वामी महाराज नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे, सदैव प्रत्येक अडचणींमध्ये ते तुमची साथ देणार आहेत। आणि तिसरा म्हणजे तुमच्या घरातली जे काही प्रश्न असो, लग्नाचा, संततीचा, पैशाचा, नोकरीचा, भानामतीचा किंवा इतर कोणतेही प्रश्न असो, सर्व प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये सुटणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे, नाहीतर याचा काहीच फायदा होणार नाही। तर त्याला जाणून घेऊया आपण की काय उपाय आहे। तर आज मी तुम्हाला एक मंत्र, पॉवरफुल मंत्र, कदाचित तुम्हीही त्या बाबतीत कधी ऐकला असाल, तो आहे तारक मंत्र। तर तारक मंत्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसं वापरायचं आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला पुरेपूर जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे। अनेक जणांना तारक मंत्र कसं काम करतं किंवा त्याचा कसा फायदा घ्यायचा आहे हे माहीत नसतं। तर ते संपूर्ण चर्चा मी आज या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर आपले स्वामी महाराज आहेत, ते स्वतः वचन देत असतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणजे एका प्रकारे ते आपल्याला सांगत असतात की कोणतंही कार्य, चुकीचं कार्य करण्याआधी तुम्हाला विचार करायचा आहे, पण ते जर चुकीचं नाही आहे तर त्यामध्ये विचार काहीच करायचा नाही आहे। कितीही संकटे येऊ द्या, पण भिवायचं नाही आहे आपल्याला, कारण स्वामी महाराजनी आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे ते नेहमी सदा आपल्या पाठीशी असतात। फक्त गरज आहे ती आपली स्वामीवरती अतूट श्रद्धा असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे की स्वामी महाराज मला कधीच एकटे सोडणार नाहीत। तर त्यासाठी आपल्याला करायची आहे महाराजांची नित्य नियमाने दररोज सेवा करायची आहे। आणि कोट्यवधी लोक जे आहेत, दिंडोरी किंवा गुरुपीठला त्र्यंबकेश्वर येथे इतकी रांग, अक्कलकोट, गाणगापूर इथे गुरूंची सेवा करायला इतकी रांगा लागलेल्या असतात। ते आपल्याला ठाऊक आहे की किती गर्दी असते आणि का, कारण कोट्यवधी लोक आहेत जे रोज आपल्या गुरूंची सेवा करत असतात नित्य नियमाने। 3 अध्याय आणि 11 माळी जे आपले स्वामी महाराज आहेत त्यांचा माळ जप करत असतात। ही नित्य नियमाची एक सेवा आहे आणि ते कितीही आपल्या आयुष्यात संकट असो, ती सेवा आपल्याला नित्य नियमाने करायची आहे। स्वामी महाराजांची आता श्रद्धा खूप जास्तच, स्वामी महाराजांवरती खूप सेवेकरी त्यांची श्रद्धा जास्त वाढत आहे आणि जसं लोकांचे प्रश्न सुटत आहे तसं त्यांच्यातील जे विश्वास आहे ते अजूनच वाढत जात असतो। आता जे तारक मंत्रच म्हणजे काय आहे, कोणतीही समस्या असो, हा एक रामबाण उपाय आहे जो की एकही रुपये खर्च न करता करणारा आहे, अगदी घरात बसून। तर तारक मंत्र, रामबाण उपाय कसं आपल्याला ठरू शकतो, तर तारक मंत्र याचा अर्थच आहे की ते उपाय जे आपण करत आहे तारक मंत्राचा, तो आपल्याला तारून देईल। म्हणजे आपल्या आयुष्यात ते जे संकटी आहे त्या संकटातून आपल्याला ते बाहेर काढणार आहे। तारणारे म्हणजे बाहेर काढणारे एका समस्यातून। तर तारक मंत्र म्हणजे तारणारा मंत्र, स्वामी महाराज आपल्याला तारतील। तर तारक मंत्र स्वरूपात त्यांनी एक आपल्याला भेट दिली आहे की तुम्ही हे मंत्र म्हणा, तुमचे जे आयुष्यातले प्रश्न आहे त्यातील मी तुम्हाला सुटका करून देणार आहे। तर तारक मंत्रात खूप प्रचंड शक्ती आहे, एवढी शक्ती आहे की कोणी विचारही करू शकत नाही। आज अनेक सेवेकरी जे आहे ते तारक मंत्राचा जप करत असतात, तारक मंत्र म्हणत असतात आणि एक अगम्य शक्ती त्या तारक मंत्र म्हणल्याने सेवेकऱ्यांच्या अवतीभोवती अगम्य शक्ती जी आहे ते प्रसारित होत असतं किंवा त्यांच्या आत त्यांना असं अनुभूत होत असतं की आपल्या अवतीभोवती, आपल्या शरीरामध्ये एक शक्ती कार्य करत आहे। तुम्ही एकदा तारक मंत्र बोलायला तरी सुरुवात करा, बघा तुमचं जे बळ आहे, तुम्ही किती पॉझिटिव्ह होऊन जातात आणि हळूहळू तुम्हाला म्हणजे आतमधून एक विश्वास वाढत असतो की हा भक्तांना खूप अनुभव देऊन जाणारा हा तारक मंत्र आहे। ज्यांनी तारक मंत्राची सेवा केली आहे त्यांना तारक मंत्र काही ना काही खूप मोठा अनुभव देऊन गेलेला आहे। आता तारक मंत्र कसं म्हणायचं आहे, तर तारक मंत्र म्हणजे एक प्यायची जे पाणी असतं, पाणी प्यायची एक पेला घ्या, तुम्ही वाटी घ्या, ग्लास घ्या,
ते तारक मंत्र त्या पाणीमध्ये तुम्ही जे पाणी घेता त्यामध्ये तुमचे जे उजवा हात आहे त्यांची मधली 3 बोटं किंवा मधली 5 बोटं त्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तोही एकदम मनाने म्हणायचा आहे। असं जसं बुलेट ट्रेनची गाडी असते फास्ट ट्रेन तसं नाही म्हणायचं आहे। असं म्हणा की तुम्हाला म्हणताना तो आत्मविश्वास वाटणारा असायला पाहिजे, समोरच्यांना स्पष्ट ऐकू यायला पाहिजे। खूप प्रेम, श्रद्धा आणि विश्वासानं तारक मंत्र म्हणायचा आहे, 11 वेळा म्हणायचा आहे। असं प्रचंड ताकद असलेला हा जो तारक मंत्र आहे, आता जो तुम्ही पाणी तयार केलेला आहे तो अभिमंत्रित झालेला आहे आणि हा पाणी जो आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, प्रत्येकाना कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे। याने काय होतं की एकतर तुम्हाला एकही पैसा खर्च होत नाही, तुमच्या घरामध्ये जिकडे कुठे निगेटिव्हिटी आहे, अलक्ष्मी घरातून निघून जाते, तेव्हाच लक्ष्मी माता घरात येणार आहे। तेव्हा तुम्ही जेव्हा हे पाणी तुमच्या घरामध्ये शिंपडणार आहे तर घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि अलक्ष्मी बाहेर जाते, जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरात येत असतात वास्तव्य करायला। आणि यासाठी तुम्हाला एकही रुपये जे आहे ते खर्च करायचं नाही आहे, फक्त जे तुम्हाला सेवा करायची आहे ते मनाने करायची आहे। म्हणजे भगवंत आपले मनोकामना पूर्ण नक्कीच करणार आहेत, आपली सुटका नक्कीच करणार आहेत संकटातून, असा एक विश्वास धरून तुम्हाला हा तारक मंत्र करायचा आहे। आता दुसरा अजून एक याचा उपाय असा असतो की तारक मंत्र, जसं पाणी आपण घेतलेलं आहे तेच पाणी घ्यायचं आहे आणि आपला उजवा हाताची जी बोटं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तोच जे जल आहे तो तीर्थ म्हणून आपल्याला आता ग्रहण करायचं आहे। आपल्या घरातील प्रत्येक सदस्य जे आहेत, एकतर तुम्ही घरामध्ये शिंपडा आणि दुसरं हे करा, नाही तर तुम्ही दोघेही जे आहे ते एकच वेळी तुम्ही करू शकता। म्हणजे तुम्ही तीर्थ म्हणूनही घ्या, जो साधा पाणी होता तो आता अभिमंत्रित झालेला आहे आणि तो आता तीर्थ झालेला आहे। यानंतर तुम्ही ते सर्व सदस्यांना द्या, आपल्या घरातील सगळ्या लोकांना द्या आणि ते तीर्थ म्हणून तुम्ही ग्रहण करा आणि घरातही ते तुम्ही शिंपडू शकता। याने एखादा व्यक्ती जर नकारात्मक विचारांनी भरलेला आहे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, व्यक्ती म्हणजे तुमच्या घरची माणसं असो, मुलं असो, किंवा ते खूप चिडचिड करतात, त्यांची तब्येत चांगली असत नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असते, घरात वादविवाद होत असतात, अशा वेळी तुम्ही हा तारक मंत्र, त्यांचं आरोग्य जर चांगलं नसेल तर अशा वेळी तारक मंत्रातलं अभिमंत्रित जल आहे, तीर्थ आहे, त्यात नक्कीच कामी येत असतो। तर त्यांना पिण्यासाठी द्या, ग्रहण करण्यासाठी द्या आणि त्यानंतर तुम्ही घरात हा जे जल आहे, तीर्थ आहे, तो शिंपडायचा आहे। स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक संकटातून तारणार आहे, ते हे खूप कोट्यवधी जे सेवेकरी आहे त्यांचा अनुभव आहे आणि जेव्हा स्वामी महाराज कृपा करतात, आशीर्वाद करतात, तेव्हा नक्कीच अनुभव येत असतात आणि असे अनेक जण आहेत जे अनुभव शेअर करत असतात। तर तारक मंत्र हा कधी करायचा, तर हा सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही करू शकता। सकाळी स्वामी महाराजांची पूजा झाल्यावर तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला जर शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता। तर तारक मंत्र सगळ्यांना तारणारा आहे। जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्हिटी येत असते, काहीच रस्ते तुम्हाला कळत नाही, तर साधा सोपा उपाय स्वामी महाराजांपुढे तुम्ही बसा आणि तुमच्या मनातली इच्छा त्यांना सांगा, तुमच्या मनातली अडचणी त्यांना सांगा आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता गुरुपौर्णिमा येत आहे 10 जुलैला, त्यानिमित्त तुम्ही रोज 11 वेळा सकाळ संध्याकाळ, 11 वेळा संध्याकाळ, एनी टाईम 11 वेळा हा तारक मंत्र म्हणू शकता आणि स्वामी महाराज पुढे जे तुमची सेवा आहे ते तुम्ही रुजू करू शकता। तर इतका हा अनुभूती देणारा तारक मंत्र आहे, जे की प्रत्येक स्वामी सेवेकरांना यायलाच पाहिजे आणि करायलाच पाहिजे आणि तुमच्या आयुष्यातली जे काही अडचणी आहे ते नक्कीच दूर होणार आहेत। काही जर सूचना झाले तुमच्या आयुष्यामध्ये खूप गोंधळ झालेला आहे तर हा तारक मंत्रचा प्रभावी उपाय नक्की करून पाहण्यासारखा आहे। नक्की करून पहा आणि कमेंट करा की काय अनुभव तुम्हाला स्वामी महाराजांनी देऊन गेलेला आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।